बरं आहे गोवर्धन, चलतो मी. बाय द वे एवढा पुरावा सुद्धा पुरेसा आहे आपल्याला. पाहू काय निघतं ते. अरे सागर, ये ये ये. हॅलो काका. हॅलो. जयंत हा सागर सरदेसाई आणि सागर हे CP जयंत कामत माझे मित्र आहेत. हॅलो. बाय द वे रॅश ड्रायव्हिंगसाठी हे प्रसिद्ध आहेत आमच्या डिपार्टमेंटमध्ये. आय एम सॉरी काका, मला माहीत नव्हतं तुमच्या घरी पाहुणे आले. अरे नाही नाही, अरे नाही नाही, मी सहजच आलो होतो. वी आर गुड फ्रेंड्स यू नो. तू बस, मी त्याला सोडून दे. बस चल. हॅलो मुक्ता, कशी आहेस? नाही, इट्स ओके. तुला काही बोलायचं नसेल तर ठीक आहे, मी नाही काही विचारणार. पण एक सांगू, तुझ्यासारख्या मुलीने असं घरी बसून सल्क करू नये. कादरतीने बाहेर पडून दुसऱ्यांची भांडून भांडून त्यांचं जिणं हराम करावं. आय एम सॉरी मुक्ता, मला तुला रडवायचं नव्हतं. आत्या, तिला प्लीज कॉलेजला पाठवा ना. उद्या जाणार आहे ती कॉलेजला. हो हो, तर मी न्यायला येतो ना तिला. नको, मी जाणार आहे ना. म्हणजे तीच म्हणाली की माझ्याबरोबर चल म्हणून. ठीक आहे मुक्ता, मग उद्या कॉलेजमध्ये भेटूया. बाय, टेक केअर. आत्या येतो. येऊ का? अय्या वंस, या ना या. काय म्हणतेस मेघना वहिनी? हा, किती गोड दिसताय तुम्ही. थँक्यू. वंस, मी 2 दिवसापूर्वीच एक नवीन साडी घेतली, देऊ का तुम्हाला नेसायला? का ही वाईट आहे? छे छे, छानच आहे, पण तुम्हाला माझ्या साड्या आवडतात. अगं हो ग, परत कधीतरी. नवीनच आहे. काय म्हणतात विनायकराव? छान छान. म्हणजे त्यांचं काय, त्यांचं काम चालू असतं. ते सध्या खूपशा कंपन्यांविरुद्ध काहीतरी एफ्लुएंट. माहितीये ना मला. काय झालंय ना वंस, माझी मैत्रीण आहे, तिचा नवरा अडकलाय याच्यात. हो ग? कोण ग? गडकरी आहे माझी एक मैत्रीण. बिचारा तिचा नवरा ग इतका टेन्शन मध्ये, काय सांगू. ॲज इट इज इतकं कर्ज घेतलंय त्यांनी बिझनेससाठी. आधीच कंपनी लॉसमध्ये चालली आहे. त्यात आता हा प्लॅन, म्हणजे खरंच मला तर असं वाटायला लागलं ना, कदाचित त्यांना ही कंपनी विकावी लागेल. अरे बापरे, एवढा प्रॉब्लेम आहे? आणखीन प्रॉब्लेम तर पुढेच आहे. काय झालं होतं माहिती आहे का वंस, की आज ना उद्या ही गडकरी मंडळी जी आहेत ती आपली संबंधी होणार आहेत ना, त्यामुळे. अरे बापरे, ते कसे काय? तुम्हाला सांगितलं नाही मी वंस? नाही. अय्या, हे जे गडकरी आहेत ना, त्यांच्या मुलीचं स्थळ आपल्या राकेशला आलंय. राकेशला पण मुलगी खूप आवडली आहे. हो का? पण आता पण काय ना वंस, आता या केसच्या भानगडीमुळे त्यांच्याशी बोलणं थोडं अवघड झालंय. हो हो हो. अरे बापरे, पण ह्यातलं आम्हाला काहीच माहिती नव्हतं ना, त्यामुळे. हो बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला माहित असतं तर माझी खात्री आहे विनायकरावांनी या गडकरींचं नाव त्या लिस्टमध्ये ठेवलंच नसतं. पण तू नको काळजी करू वहिनी. काय आहे, मी यांना सांगते की ते कोण गडकरी. हा, गडकरी आहेत ना, त्यांच्या कंपनीचं नाव आज पहिल्यांदा काढून टाका. वंस, माझी खात्री होती एकदा तुम्हाला कळलं ना की तुम्ही माझा प्रॉब्लेम असा चुटकीसरशी सॉल्व्ह करा. पण मला एक सांग मेघना वहिनी, एवढा फायनान्शियल प्रॉब्लेम असताना आपण त्यांची मुलगी कशा करता करून घ्यायची? राकेशला आवडली आहे ना, काय करणार आपण, नाही का? अरे बापरे. मी काय म्हणते वंस, तुम्ही विनायकरावांना सांगितलं ना तर नक्की नक्की ते नाव वगळतील बघा यांचं. मी सांगू? हो, आज सांगते त्यांना मी. नक्की ना? हो नक्की सांगते. बरं, आपण जातोय ना आता?
म्हणजे काय तेवढ्यासाठी तर मी तुम्हाला बोलवलं ना, पण तुम्ही ते विसरू नका गडकरींचं अगं नाव. नाही ग, मी आज त्यांना लगेच सांगते बस. किती छान. चला चला उशीर होतोय आपल्याला मग. हाय, तू इकडे कशी काय? अरे आजीला भेटायला आले होते. दुग्ध व्यवसायात मोठ्या प्रमाणात भेसळ होते ना, मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दूध विकलं जात आहे. त्याच्याचवर मी आर्टिकल छापते. आजीची मतं घ्यायला आले होते. अच्छा. आणि तुझ्या त्या आर्टिकलचं काय झालं ते बघ ना. तू मला सांगितलं होतंस त्या मुलीबद्दल तुझ्या घरी. मुक्ताबद्दल? अरे हाऊ कॅन यू बी सो शुअर की ती मुलगी मुक्ताच आहे? मला त्या संदर्भात 2-3 क्लूज मिळाले. कोणते क्लूज आहेत काही क्लूज? मी कशाला सांगू तुला? चल बाय. हा दमले. किती उशीर? लवकर येणार असं सांगितलं होतं. झाला उशीर झाला. मेघना आज इतक्या गप्पा मारत होती. मेघना वहिनीला भयंकर बोलायचं होतं आज. काय कसं काय झालं कार्यक्रम? फर्स्ट क्लास, एकदम छान. खूप खुशीत होती आज मेघना वहिनी. आणि खरं तर नंतर आम्ही गेलो कॅफेटेरियात, म्हणून आज उशीर झाला. अरे वा. आणि हो, तुम्हाला एक विचारायचं होतं. तुम्ही मध्ये जे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन जे केलं, त्याच्यामध्ये एक कंपनी होती नॅचरल रेयॉन मेकिंग कंपनी. त्याचे मालक कोण? गडकरी का? हा, गडकरी, करेक्ट. ते मेघना वहिनीच्या बेस्ट फ्रेंडचे मिस्टर आहेत म्हणे. आणि मुख्य म्हणजे त्यांची मोठी मुलगी आपल्या राकेशसाठी सांगून आली आहे. अरे वा. ते सध्या फार कर्जात अडकलेत. तर नाही तर काही नाही. मेघना वहिनी सांगत होती ते तुम्हाला. जेवलात? तुमचं बाहेरच झालं असेल ना जेवण? हो झालं. हो, एक सांगू? मला नेहमी असं वाटतं की आपण कधीतरी आपल्या भावांच्या उपयोगी पडावं. ते आपल्याला नेहमी काही बाई मदत करत असतात. हो, पण त्यांची बरोबरी करणं आपल्याला जमणार नाही. हा, यावेळेला असं नाहीये बरं का. मेघना वहिनीनी आपणहून माझ्याकडे मदत मागितली आहे. कसली? साधं आहे हो. तुमच्या या लिटिगेशन मधनं गडकरींची जी कंपनी आहे ना, त्याचं नाव वगळायचंय. तू काय सांगितलंस? मी काय सांगणार आहे? मी नाही काही म्हटलं. पण मला असं वाटतं की त्यांनी यावेळेला आपणहून आपल्याला मदत मागितली असेल तर ही संधी आपण सोडू नये. म्हणजे इतक्या सगळ्या कंपन्यांमधनं तुम्ही गडकरींच्या कंपनीचं नाव वगळायचं, एवढंच. नाही, ते एक नाव कशाला? बाकीची सगळीच नावं वगळतो ना. त्यांनी काय गुन्हा केला? अच्छा, ठीक आहे. म्हणजे तुम्ही मदत करणार नाही आहात? नाही. माझे भाऊ आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने कायम मदत करत असतात. काही बाई देत असतात. काही बाई देत असतात कारण आपल्या बहिणीला तिच्या नवऱ्याच्या कमाईतून मिळणाऱ्या साड्या कमी पडतात. कारण आपली बहीण चालत जाताना किंवा बसने जाताना त्यांना अपमानास्पद वाटतं. काही बाई देत असतात म्हणे. मी 1000दा तुला सांगितलं की तू त्यांच्याकडनं काही आणत जाऊ नकोस. तर म्हणते की मी माझ्या माणसांकडनं आणते. आज त्यांना त्याचा मोबदला हवाय. त्यांना मोबदला नकोय, मला मोबदला हवाय. मला मदत करायची त्यांना. मला जमणार नाही. ठीक आहे, तुम्हाला जमणार नसेल तर मी मानकडे निघून जाईल. जाऊ शकतेस, पण मी माझं इमान विकणार नाही. तुला योग्य वाटेल ते तू कर, मला योग्य वाटेल ते मी करेन. जाऊ शकतेस तू, जा. हाय. कसा आहेस? बरं आहे मी. का असं का विचारतेस? काय नाही, पेपरमध्ये बातमी आली होती.
सागर सरदेसाईंचं हृदय पालट झालंय म्हणे. ए सकाळपासून कोण भेटला नाही का तुला? एनिवे जोक सपाट, मला सांग तू आज दिवसभर फ्री आहेस? हां तसं फ्रीच आहे का? काय नाही, जरा शॉपिंगला गेलो असतो आणि बाहेरच जेवलो असतो. नाही ना, नको, तूच जा ना. म्हणजे पेपरातली बातमी खरी आहे तर. ओ या, तुला सांगायचंच राहिलं, आजीने मला ऑफिसमध्ये बोलवलं होतं. का? काय नाही, नॉन एरिएटेड ड्रिंक्सचं कॅम्पेन करतात. मला स्टोरी बोर्ड्सही दाखवले तिने. मला विचारत होती तुला या ड्रिंक्ससाठी मॉडेलिंग करायला आवडेल का म्हणून. अच्छा, मग काय मॅड आहे का मी त्या अमृत डेअरीच्या दूध आणि ताकाची ऍड करायला? हाऊ बोरिंग, हाऊ चीप. तू इथे बसलीयस, घरभर शोधते मी तुला. तुझ्या पप्पांचा 4 वेळा फोन येऊन गेला ऑफिसमधून. काय ठरवलेस तू? काय सांगू त्यांना? नाही म्हणून सांग. बच्चा, चांगली संधी आहे, ती तरी घालवू नकोस. मम्मा प्लीज, मी ती असली ऍड करू? नारळ पाणी प्या, दूध प्या, ताक प्या, पन्ह प्या. आय मीन प्लीज नो. तू सांग, मला नाही करायचंय. मी जाऊन येते जरा. आता कुठे चाललीस? शॉपिंग. तू येतोस ना? तू जा ना. ओके बच्चा, बाय. अगं ऐक तर, काय करायचंय मुलीला? आता मला सांग सागर, हिलाच मॉडेल व्हायचं होतं की नाही? जगभर कामासाठी हिंडते, आता घरात काम आहे तर करायचं नाही. मला सांग, प्रोडक्ट दूध असो किंवा कोल्ड्रिंक असो, काय फरक पडतोय? ही अशी तर तिकडे तो राकेश तसा. आता म्हणतोय युकेला जाणार नाही म्हणून. का ते काही सांगत नाही, फक्त म्हणतोय जाणार नाही बस. वेडा आहे का तो? तो म्हणतोय की सागर मोठा आहे, त्याला पाठवा. मी तिकडे जाऊन काय करणार आहे? तसं नाही रे, म्हणजे तूही तिकडे जाऊन शिकायला काहीच हरकत नाही, पण ह्याचं आधीपासून ठरत होतं की नाही युकेला जायचं म्हणून, आणि आता नाही म्हणतो. तू काही काळजी करू नकोस, मी बोलतो त्याशी. रूम मध्ये असेल ना तो? हो. हाय. हाय. बरं चल सांग, काय काय झालंय? कोणाला काय झालंय? तुला? मला काय होणार? आय एम ओके. कोण आहे ती? कोण ती? तीच जिचा विचार तू सतत करत असतोस. नाही रे सागर, असं कोणी नाहीये. राकेश, मला फसवू नकोस. मला माहिती आहे नक्की कोणीतरी आहे. नाही रे, कोणी असेल तर मला तुला सांगायला काय प्रॉब्लेम आहे? पण खरंच असं कोणी नाहीच आहे. अच्छा, मग आधी ठरल्याप्रमाणे तू फॉरेनला का नाही जात आहेस MBA साठी? तू का जात नाहीयेस? कम ऑन यार राकेश, सगळ्यांना माहिती आहे मी एनिवेज तिकडे जाऊन काही दिवे लावणार नाहीये. अरे पण तुझं तसं नाहीये. मला जावंसच वाटत नाहीये. हा तेच, म्हणजे काहीतरी आहे. राकेश, मला वाटलं होतं तुला काही प्रॉब्लेम असेल तर तू माझ्याशी डिस्कस करशील. ऑफकोर्स यार, तुझ्याशिवाय दुसरं कोणाला सांगेन. पण खरंच तसं काही नाहीये. सध्या मी थोडासा डिस्टर्ब्ड आहे, दॅट्स ऑल. बाकी काही नाही. बट इट्स ओके. मी 2-3 दिवसात ठीक होईन. मग नक्की बोलेन मी तुझ्याशी. ठीक आहे, ॲज यू विश. सागर,
सागर, त्या दिवसानंतर तू गेला होतास मुक्ताला भेटायला? काल रात्री तिला जरा कॉलेजला येण्यासाठी एनकरेज केलं. बहुतेक येईल ती कॉलेजला. खरंच? हो. आपण पण जाऊया? हो चालेल. मी आत्ता तयार होऊन येतो. ठीक आहे, मी खाली वाट बघतो तुझी. ओके. मुक्ता. गोवर्धन नाही आहेत आमच्या बरोबर. ते असले म्हणजे एक प्रकारचा आत्मविश्वास असतो. मुलांची काम करण्याची पद्धत वेगळी पडते. प्रेसमध्ये उलटे सुलटे रिपोर्ट आले आणि अजून त्याचं म्हणावं तसं एक्सप्लेनेशन नाहीये झालेलं. या सगळ्याचा परिणाम कंपनीच्या एकूण परफॉर्मन्सवर होणारच. आणि आज या गायत्री घर सोडून आल्यात. फार थकलोय आम्ही, फार थकलोय. मा आज पूजा नाही करायची? कसली पूजा करायची? मन तर लागलं पाहिजे ना पूजेत. मा पण काही धड होत नाहीये. मा पण सगळं तर व्यवस्थित आहे. सागरही सुधारतंय. त्यांनी तो ऑफिसमध्ये काम करण्याची इच्छाही दाखवली आहे. तर ठीक आहे हो. पण निर्मला, आम्हाला एक कन्यारत्न पण आहे आणि त्या काल रात्री इथेच राहायला आलेल्या आहेत. अशा अचानक? विनायकरावांशी काहीतरी भांडण झालेलं दिसतंय. पण याआधी असं कधीच घडलं नव्हतं. ते विनायकरावांच्या समजूतदारपणामुळे. निर्मला, आम्हाला फार धाकधूक वाटते. गायत्री या अशा अचानक आलेल्या. गोवर्धनचंही कामात लक्ष नाही. दिवाकर त्याचे काहीतरी वेगळेच अर्थ लावतायत. हे जे काय सगळं चाललंय ना, त्याचे आम्हाला तरी काही बरे संकेत नाही मिळत आहेत. नाही. चल रे, वर्गात जाऊया. काय वेळ लागलाय काय की सकाळी सकाळी एक पेग मारून आलाय का? डेअरीत जाऊन मलाई युक्त दूध पिऊन आलाय. अरे गेले 10 दिवस त्याने बाटलीला हात लावला नाही. काय? ए सागर, मुक्ता,